रानसे संघ नाणेफेक जिंकले, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। 3 ओव्हरची मॅच आहे। जाऊया मैदानावरती, सामना सुरू करा। 15 मिनिटांचा वेळ असणार आहे आपल्याकडे। 15 मिनिटांमध्ये 3 षटके आपल्याला समाप्त करायचे आहेत। चला पंच, सामना सुरू करा। तर सामन्याला इथे सुरुवात होईल। पहिला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न इथे अयशस्वी ठरला। आणि इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली। सुरुवात चांगलं होणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं। जसं मागचा सामना आपण पाहिला, शेवटच्या क्षणाला चित्तथरारक सामना खेचून आणला आणि सामना जिंकला होता बापदेव संघानं। मात्र ह्या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकणार? रानसे विरुद्ध चिंचवली अशी लढत मैदानावरती। पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहिलाय, निर्धाव चेंडूची सांगता झाली। पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट। 3 ओव्हरची मॅच आहे। इथे 25 ते 30 धावा तुम्हाला कशा पद्धतीने हव्या। थोडासा ड्यू फॅक्टर सुद्धा मैदानावरती जाणवते, कडाक्याची थंडी सुद्धा जाणवते मैदानावरती। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी। हा चेंडू आपण पाहिला, पंचांचा इशारा येतोय, चेंडू खराब आहे। अतिरिक्त धाबेनं संघाचं खातं इथं उघडलं जाते। 1 धावे धावसंख्या फलकावरती। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी इथे सज्ज होईल गोलंदाज सुरेश। स्ट्रायकरला खेळतोय देवा आणि त्याला साथ देते कैलास। तिसरा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे। पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होत असताना आणखीन एक खराब चेंडू आहे। 2 वाजून 25 मिनिटे झालेत। इथे 2 खराब चेंडू, 2 सलग वाईट चेंडू फेकलेत आणि धाबा आहे त्या धावसंख्या फलकावरती आपण पाहते 2 धाबा। तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल सुरेश। हा चेंडू आपण पाहिला, इथे पंचाचा इशारा येते, बॅटची एज आहे। ओव्हर थ्रो झाला आणि इथे आपण पाहते जिथे फक्त 1 धाव होती तिथे धावा खर्च केल्या 2। तर 2 धावा मिळतील आणि पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे। पंचावरती कुठल्याही प्रकारचा दबाव आपण आणू नका। मैदानाकडे आपण जाऊया। संघाची एकूण धावसंख्या आहे ती धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 4 धावा आहेत। 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय। चौथा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेट सुरेश। आणखीन एक खराब चेंडू। 3 षटकांचा हा सामना होता, मात्र सामना थोडासा लांब होईल। 3 चेंडू इथे वाईट फेकलेत आणि संघाची धावसंख्या ती 5 धावा धावसंख्या फलकावरती। सुरेश आपली लाईन अँड लेन थोडीशी भटकतोय मैदानावरती, मात्र पूर्व पदावर त्याला यावं लागेल, नाहीतर धावा जमा करेल इथे फलंदाजी करणारा रानसे संघ आपण पाहते ज्याने फलंदाजी स्वीकारली नाणेफेक जिंकल्यानंतर। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, सामना सुरू करायचंय। मी विनंती करेन, गोलंदाज तयार आणि इथे मात्र पंचांचा इशारा येते, फलंदाज बाद, लेग बिफोर द विकेट। थँक्यू सो मच। इथे गडी बाद झाला। धाब्याच्या धावसंख्या फलकावरती 5 धाबा। या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी। 4 चेंडूंचा खेळ संपलाय। तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू विजय मैदानावरती। रानसे विरुद्ध चिंचवली असा सामना मैदानावरती रंगलाय।
मैदानाकडे आपण नक्कीच जाऊया. गोलंदाज इथे सज्ज होईल. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. 5वा चेंडू. हा चेंडू अति वेगवान होता, मात्र यष्टीरक्षकाची चुकी इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडूंचा खेळ संपला, मात्र एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. आतापर्यंत या डावामध्ये धाबा आहेत त्या 5 धाबा. एक गडी बाद झाला. हा प्रवास आपण पाहतोय फलंदाजी करणारा रानसई जो देवाचा संघ आहे, देवा बाद झाला. त्यानंतर मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सुरेश तयार. लोअर फुलटॉस होता, कोणी क्षेत्ररक्षक नाही. ज्या चौकाराची गरज होती तो मोठा फटका दाखल आहे विजयनं आणि पहिला चौकार. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि धाबा येते धावसंख्या फलकावरती 9 धाबा. सामना असणार आहे. मी विनंती करेन वाकडी संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघनायक विनंती पुन्हा एकदा करते. वाकडी संघाचा संघनायक आणि हेदुटणे संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी आपण संपर्क करायचे. रात्रीचे 2:30 गोलंदाजीसाठी येईल गोलंदाज शरद. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात, तब्बल 9 धाबा आल्यात. एक गडी बाद झाला आणि आता मात्र दुसरा षटक घेऊन गोलंदाज शरद तयार. स्ट्रायकर एंडला फलंदाज खेळते कैलास. प्रथमच हा चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न आहे. मागे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात होता. धाव मिळणार इथे फक्त एकापेक्षा जास्त काही नाही आणि एकाच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. धावा झाल्या त्या 10 धावा धावसंख्या फलकावरती. डाव्या आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन थोडासा वेळ लागतोय मैदानावरती. ऍडजस्टमेंट फील्ड प्लेसमेंट साठी आपण पाहते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शरद या षटकातील दुसरा चेंडू घेऊन दुसरा चेंडू. गोलंदाज तयार. स्ट्रायकरला फलंदाज खेळते विजय, ज्यानं एक चौकार आतापर्यंत दाखवलाय. विजयसाठी हा चेंडू आहे. मागे क्षेत्ररक्षक तैनात. डाऊन दी ग्राउंड आणि चेंडू जाईल सीमा पार. षटकार. गोलंदाज तयार शरद. षटकातील तिसरा चेंडू. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. मिश्रित गोलंदाजी आणि पूर्णपणे चकमा दिला या फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडू इथे फेकावे लागतील. डॉट चेंडूंची गरज आहे. गोलंदाजी करणारा आपण चिंचवली संघ पाहते. तर स्ट्रायकरला फलंदाज केलेला रानसे संघाकडून विजय. या षटकातील चौथा चेंडू. कट केले चेंडूला. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग आपण पाहिली. धाव मिळणार फक्त एकापेक्षा जास्त काही नाही. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा झाल्या धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 17 धावा आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणारे. 2 फलंदाज मैदानावरती. कैलास आणि त्याला साथ देते विजय. कैलासनं 1 चेंडू खेळलाय. 1 धाव जमवले आपल्या संघासाठी आणि विजयचा विचार केला. विजयनं 4 चेंडूंचा सामना केला आणि 11 धाव्यांचं योगदान आहे. एका चौकाराने एका षटकाराने आपले खेळ साकारले. शरद पुन्हा एकदा सज्ज होईल या षटकातील 5वा चेंडू घेऊन ओव्हर द विकेटनं. आडव्या बॅटनं इथे मात्र चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखीन एक तडाखा. लांबलचक षटकार. एकूण धावा धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिल्या 23 धावा आहेत. गोलंदाज इथे सज्ज होईल. मोठा फटक्याचा प्रयत्न. चेंडू खूप वेळ हवेमध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक. तरी सुद्धा चेंडू सीमा पार. आणखीन एक तडाखा. दणदणीत षटकार. 2 षटकांची समाप्ती झाली आणि महागड षटक ठरलं शरदचं. एकूण धावा आहेत धावसंख्या फलकावरती
29 31 धावा धावसंख्या फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. संघनायक हेदुटणे विरुद्ध वाकडी 2 संघनायक यायचे. दोन्ही संघनायक आलेत तर नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेन. अजित भस्मा, तीन ओव्हरची मॅच. हेदुटणे टीमनं नाणेफेक जिंकले. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. चला सामना सुरू करा. चिंचवली संघाला मी विनंती करते, जास्त उशीर आपण घेऊ नका, जास्त उशीर आपण करू नका. खूप वेळ झालाय मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा. गोलंदाजीसाठी येईल गोलंदाज तिसरा षटक घेऊन अनंता. अनंताचा पहिला चेंडू. हा चेंडू आपण पाहतोय कोण बनवण्याचा प्रयत्न, एक अँगल निशी गोलंदाजी करते आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसरा चेंडू घेऊन 5 चेंडूंचा खेळ अजूनही पहिल्या डावामध्ये बाकी आहे. मोठा फटका बॅटच्या मधोमध, चेंडू सीमा रेषे पार, आणखीन एक षटकार. धाबा येते धावसंख्या फलकावरती 35 धाबा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहिला आणि इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक धक्का आहे. येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. चला नवीन फलंदाज न करता आपण मैदानावरती लगेच जा. तीन चेंडूंचा खेळ बाकी. धावा येते धावसंख्या फलकावरती 35 धावा. डोंगर रचलाय मैदानावरती फलंदाजी करत असताना. रानसई जो देवाचा संघ नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी स्वीकारली. देवा बाद झाल्यानंतर कमालीची फलंदाजी विजय. आणि कैलाश आपण पाहिली आगल्या वेगळ्या पद्धतीने स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सुरू होता, प्रयत्न मात्र फसला. आणि इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी अनंत आलाय, एक षटकार जरूर खाल्लाय, मात्र 3 चेंडू डॉट सुद्धा फेकले. चांगली गोलंदाजी. शेवटच्या क्षणाला कमबॅक करून देईल का? धाबा आहेत त्या 35 धाबा. पहिला सत्र आपण एन्जॉय करते. फलंदाजी करतोय रानसई संघ चिंचवली संघासमोर. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला, कोण बनवण्याचा प्रयत्न आहे. कमालीची गोलंदाजी. शेवटच्या क्षणाला रोखलाय रानसई संघाला. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजीसाठी सज्ज होईल अनंत मैदानावरती. स्ट्रायकरला फलंदाज खेळते रघु. रघु मोठा फटका दाखवेल का? किती धाब्यांचा टार्गेट असणार ही सुद्धा चर्चा आहे. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथेच 3 चेंडू सलग निर्धाव केला रघु. इथे 3 षटकांची समाप्ती झाली. धाबा आहेत त्या 35 आणि 36चं टार्गेट. चला आपण मैदानावरती लगेच जा. रानसई संघ आपण लगेच मैदानावरती जायचंय. शेवटचे 18 चेंडू आता दुसऱ्या सत्रामध्ये येतील आणि जिंकण्यासाठी 36ची गरज.
फलंदाज लगेच मैदानावरती आपण सरकायचे. तामसई संघाचा संघनायक आयोजकांशी आपण संपर्क साधा. तामसई संघाचा संघनायक आयोजकांशी आपण संपर्क साधायचे, आपल्याला प्रेमाची विनंती. तामसई संघाचा संघनायक तर नरेश झुगरे यांना सुद्धा विनंती असेल या आपण मंचावरती. 18 चेंडू आणि 36 टार्गेट. तो 18 गेंदे और जीतने के लिए 36 रनों का टारगेट है. क्या ये रन चेस होंगे, ये भी देखने वाली बात बनेगी. चलो बल्लेबाज मैदान के अंदर जाना है, जल्दी से जल्दी आपको फील्ड की सजावट करनी है. मुकाबला यहां से शुरू होगा दोस्तों रात के 2:40 और इस मुकाबले के बाद हमारे 3 मुकाबले और आने वाले बाकी हैं. कल की रात में तो 15 मुकाबले हैं. नरेश झुगरे, इनसे गुजारिश होगी कि आइए आप हमारे मंच के ऊपर. तो मुकाबला यहां से शुरू होगा. 18 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 36 रनों का टारगेट. पहली गेंद लेकर गेंदबाज चलेंगे. स्ट्राइकर इनके ऊपर अनंत और उनका साथ निभा रहे सुरेश. मुकाबला शुरू करना है. पहली गेंद 36 का टारगेट. पहली गेंद हमने देखी, ऑफ स्टिक के बाहर से गुजरने वाली गेंद. अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है. अतिरिक्त रन से खाता खुलता हुआ बिना पायल के घुघरू बचते हुए मैदान के अंदर 1 रन जरूर मिलेगा. 35 रनों की और जरूरत है मुकाबला जीतने के लिए. क्या ये रन बनेंगे, कौन जाएगा यहां से अगले दौर में, यह भी देखने वाली बात है. गेंदबाज तैयार. ये गेंद अंपायर का शीघ्र इशारा आएगा. नो +4. ये किस्मत का पंजा, एक भी गेंद नहीं हुई और यहां से रन बने हैं टोटल 6. तो फ्री हिट असणार है. फ्री हिट की ये गेंद होगी. छक्का मिला है यानी कि एक भी गेंद पूरी नहीं हुई. 30 रनों की जरूरत है. मुकाबला अब पूरी तरीके से वापसी होती हुई मुकाबले में चिंचौली क्रिकेट टीम की. फ्री हिट की ये गेंद थी, फायदा उठा नहीं पाए. पीछे खिलाड़ी जरूर तैनात है. रन मिलेगा केवल सिंगल. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. 7 रनों के ऊपर पारी अब पहुंच चुकी है. जीतने के लिए बात करेंगे तो 29 रन और चाहिए. आने वाली 17 गेंदे और 29 रनों का टारगेट है. लेकिन किस प्रकार से यह मुकाबला आगे बढ़ेगा, कैसी सोच रखेंगे, पॉजिटिव सोच, सकारात्मक रवैया मैदान के अंदर आपके अंदर होना जरूरी होता है. क्योंकि छोटी सी जिंदगी में गुरूर कम होना चाहिए. एवरीथिंग इज पॉसिबल. बस सोच में दम होना चाहिए. सोच में वो क्या दम नजर आएगा, क्या इस मुकाबले में वापसी कर पाएगी रानसे क्रिकेट टीम या फिर मुकाबला छीन के चली जाएगी चिंचौली क्रिकेट टीम. कौन जीतेगा बाजी, इसके लिए सोच जारी रखनी होगी. अभी तक 2 गेंदें पूरी हो चुकी है. टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे, स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं टोटल 7 रन. 29 रनों की और जरूरत है आने वाली 16 गेंदों के ऊपर. ये गेंद भी हमने देखी, डॉट गेंद की समाप्ति होती हुई. 15 गेंदे 29 का टारगेट. मैदान के अंदर रानसे बनाम चिंचौली के बीच में चलता हुआ ये दिलकश नजारा, ये दिलकश मुकाबला, ये सस्पेंस थ्रिलर की लड़ाई है. ये सोच किस प्रकार की रखेंगे, कौन सी टीम आगे पहुंचेगी, किन के हिस्से में आएगी खुशी और किन के हिस्से में आएंगे गम, किन के सपने होंगे साकार.
और किन के सपने बिखर जाएंगे। लाजवाब गेंदबाजी यहां से विजय की हमने देखी, तेजी रफ्तार हम देख पा रहे हैं और यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई। पिछले 3 गेंदे लगातार डॉट है। लाजवाब गेंदबाजी का नजारा और सुरेश को खामोश रखा है। समीकरण बदलेगा। अंतिम गेंदे 14 और जीतने के लिए 29 रनों की जरूरत। गेंदबाज तैयार, विजय। ये गेंद हमने देखी, लगातार 4 गेंदे डॉट। क्या लाजवाब खूबसूरत गेंदबाजी यहां पर हम देख पा रहे हैं। अंतिम गेंद अभी भी बाकी होगी। अंतिम 13 गेंदें बची है। जीतने के लिए 29 रनों की जरूरत। बड़ा स्ट्रोक चाहिए, बड़े हिट चाहिए, चौका चाहिए, छक्का चाहिए। मैदान के अंदर क्या वो बड़े हिट आएंगे, ये भी देखने वाली बात है। गेंदबाज एक बार फिर से तैयार, विजय मैदान के अंदर। राइट आर्म ओवर द विकेट से अंतिम गेंद। बाउंसर ट्राई इस मर्तबा किया। अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है, ज्यादा बाउंस था इस गेंद के ऊपर इस ओवर की। ये पांच गेंदे लगातार डॉट है और यहां पर हमने देखा यहां से टीम की रणसंख्या टोटल 8 रन। तर विनंती असेल बघा, बापदेववाडी संघाचा संघनायक आणि कोंबल टेकडी संघाचा संघनायक संपर्क आपण साधायचा आहे। चिट्टी फेक इथे होईल। पंचांचा इशारा येतोय। व्हाइट बॉल। आणि इथं फलंदाज बाद, धक्का। मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों। गेंदबाज तैयार है। ये गेंद हमने देखी। वाइट +4। एक और किस्मत का पंजा मिलेगा और टीम की रन संख्या रफ्तार पकड़ती भी 14 रनों के ऊपर पारी पहुंच चुके। जीतने के लिए और
अब 22 रनों की जरूरत है। इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर की 5 गेंदे आनी अभी भी बाकी, 11 गेंदे और जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार है। एक बार फिर से 11 गेंदे 22 की आवश्यकता थी, गेंद जाएगी सीमा पार। 10 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की, यहां से 16 रनों की जरूरत। थैंक यू सो मच। गेंदबाज तैयार। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे, स्कोर कार्ड के ऊपर है 20 रन, जीतने के लिए 16 रनों की और जरूरत है। 10 गेंदे और जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता। गेंदबाज तैयार है। इस बार गेंदबाजी में रोहित। ये गेंद भी हमने देखी। क्या चल रहा है मैदान के अंदर, खराब क्रिकेट। 1+1, ऐसे 2 रन मिलेंगे। खराब गेंदबाजी, खराब विकेट कीपिंग, खराब फील्डिंग का नजारा रानसई क्रिकेट टीम के माध्यम से। व्हाइट के रूप में काफी ज्यादा रन खर्च करे और वही से मुकाबले में ग्रहण लग चुका है। टीम के रन संख्या टोटल है 22, 22 रन, 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर की 2 गेंदे पूरी हो चुकी है। 10 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की जरूरत। ये गेंद हमने देखी। 1 रन और मिलेगा। 9 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की और आवश्यकता है। 9 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। मुकाबला स्पीड अप करना है, मुकाबला हल्का सा स्लो चल रहा है दोस्तों, अब से हम प्यार से गुजारिश कर रहे हैं। गेंदबाज तैयार है। इस ओवर की 3 गेंदे अभी भी बाकी। रोहित तैयार। ये गेंद हल्के हाथों से खेला, पीछे खिलाड़ी तैनात है। 1 रन जरूर मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ती हुई 24 रनों के ऊपर। अभी भी जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। अंतिम 8 गेंदे और जीतने के लिए 12 रन की आवश्यकता। 8 गेंदे 12 रन। मुकाबला स्पीड अप करना है, मैं गुजारिश करता हूं रानसई टीम से। गेंदबाज तैयार। ये गेंद हमने देखी, तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद फिर से वापसी होती हुई रानसई क्रिकेट टीम की। अंतिम 7 गेंदें बची है, जीतने के लिए 12 रन की जरूरत। 7 गेंदे 12 रन। शानदार और जानदार मुकाबला मैदान के अंदर हम देख पा रहे। एक बार फिर से गेंदबाज तैयार। बड़े स्ट्रोक की तलाश थी, पीछे खिलाड़ी तैनात है और यहां से बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। तो रन मिलेगा 1, तो जीतने के लिए अंतिम गेंदे 6 और जीतने के लिए जरूरत है 11 रनों की जरूरत।
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 11 धाबा. सामना कोण जिंकणार आणि शेवटच्या क्षणाला विजयाचा जल्लोष कोण साजरा करणार. चला सामना सुरू करा. टीम मीटिंग करू नका. फलंदाजांना सुद्धा विनंती आहे, आपल्याला सुद्धा टीम मीटिंग करण्याची अनुमती नाही. एकत्र आपण जास्त वेळेसाठी येऊ नका. 6 चेंडू आणि 11 धावा. अजूनही आजच्या रात्रीतले 3 सामने बॅलन्स आहेत. गोलंदाज तयार. 6 चेंडू 11 धाबा. पहिला चेंडू आपण पाहिला. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळणार. एकापेक्षा जास्त इथे काही नाही. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. 5 चेंडू उरले. 10 धाब्यांची गरज. चला एकत्र येऊ नका. मी विनंती करेन, प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग आपण घेऊ नका. 5 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. सामना खूप स्लो सुरू आहे. दोन्ही संघांना मी विनंती करते, गोलंदाज तयार. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र प्रयत्न फसतोय. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज आहे. इथे मात्र सामना कोण जिंकणार, पुढच्या फेरीमध्ये कोण दाखल होणार. एक्स्ट्राज न दिलेले धाबा रानसई संघ मैदानावरती पुनरागमन करेल का. आणि पुनरागमन झालंय. मैदानावरती येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज. 3 चेंडू आणि 10 धावा. राम मैदानावरती आपण पाहते सलग निर्धाव चेंडू खेळते, मात्र इथे मोठे फटके पाहिजेत. 3 चेंडू 10 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना कोण जिंकणार. शेवटच्या क्षणाला क्रिकेटचा थरार आपण एन्जॉय करते. शेवटचे 3 चेंडू 10 धाब्यांची गरज. आणखीन एक आणि इथे आपण पाहतोय धाव नसणारे. फलंदाज बाद सुद्धा नसणारे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणारे 10 धाब्यांची गरज. 2 चेंडू आणि 10 धाबा. षटकार चौकाराची गरज असणारे तर सामना निश्चित जिंकता येऊ शकतो. षटकार पाहिजे आणि चौकार पाहिजे तरच सामने ते जिंकता येईल. मात्र ते मोठे फटके दाखविल का. स्ट्रायकर एंडला राम खेळतोय. रामनं 5 चेंडू खेळल्या, फक्त धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. 7 धाब्यांचं योगदान आहे. मात्र इथे षटकार खेळतील का. शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणारे 10 धाब्यांची गरज. चला सामना सुरू करा. 2 चेंडू 10 धाबा. सामना सुरू करा. डिझेल इश्यू या. गोलंदाज तयार. हा चेंडू आणि इथे आपण पाहतोय सामना जवळ जवळ आपल्या खिशामध्ये घातलाय. चला एकत्र येऊ नका. सामना सुरू करा. मी विनंती करेन रानसई संघ एकत्र अजिबात येऊ नका. 1 चेंडू आणि 10 धावा. तर यापुढची लढत असणारे हेदुटणे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा वाकडी या 2 संघांमध्ये रेडी राहायचे आपण. हेदुटणे संघ डिसिजन फील्ड फर्स्ट. लगेच मैदानावरती आपण उतरायचे. सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानावरती जायचे. शेवटचा 1 चेंडू आणि 10 धावा. रेडी राहायचे आपण. 1 चेंडू आणि 10 धावा. आणि त्या सामना जिंकला रानसई संघानं. वेल प्लेड.
माणसे संघ आपण बाहेर या, इदुटणे संघ आपण मैदानावरती जा.